नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात अॅनालायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अॅनालायझरचं ॲप डाउनलोड करा. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, त्यांचे सगळे समर्थक म्हणजे त्यांच्या पक्षातले समर्थक आणि बाहेरचे सगळे लिब्रांडू, आणि त्याच पद्धतीने पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, त्यांचे पक्षातले समर्थक आणि बाहेरचे सगळे लिब्रांडू समर्थक, ह्या दोघांमध्ये एक साधर्म्य आहे. ते इतके वाटेल तशी बडबड करत असतात, वाटेल तसे दावे करत असतात. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत ह्यांचं सगळं चालू असतं. निकाल लागतात, जसं दिल्लीमध्ये घडलं, आणि त्यांचं पूर्णच्या पूर्ण टाबडं वाजलं. लोकसभा निवडणुकीत पण वाजलेलं होतं आणि विधानसभा निवडणुकीत तर सत्ताच गेली, काय बोलायचा प्रश्नच नाही. ममतांच्या बाबतीमध्ये एक थोडं बरं आहे, लोकसभा निवडणुकीत काही त्यांचं टाबडं वाजलेलं नव्हतं. पण आता ते ज्या पद्धतीच्या वक्तव्य करतायत, ज्या पद्धतीची कृती करतायत आणि त्यांना पाठिंबा देणारे, मी परत सांगतो तुम्हाला, त्यांच्या पक्षातल्या पाठिंबा देणाऱ्यांबद्दल मी बोलत नाहीये, ते तर समजू शकतो आपण. मागच्या व्हिडिओत आम्ही तो उल्लेख केलेला होता शक्तीपीठच्या संदर्भात, की राजकीय पक्षांचं कामच आहे. पण हे बाहेर बसलेले जे त्यांचे समर्थक आहेत ते मोठे विचित्र आहेत आणि विकृत झालेले आहेत. आत्ता घडलेली जी घटना आहे, SIR, हे शेवटी इतका धिंगाणा घातला होता SIRच्या बाबतीत. शेवटी सर्वोच्च न्यायालयाने स्वतःच्या निगराणीखाली 500च्या जवळपास न्यायालयीन क्षेत्रातले म्हणजे माजी न्यायमूर्ती, म्हणजे माजी न्यायाधीश, बाकीचे कर्मचारी, असे सगळे 500च्या जवळपास अधिकारी त्यांनी दिले. पश्चिम बंगालमधलेच कमी पडले म्हणून की बाजूच्या ओडिसा आणि मला वाटतं बिहार सुद्धा, अशा 2 राज्यातले पण न्यायालयीन असे उच्च पदस्थ सगळे तिथं नेमले. त्यांच्या अखत्यारीमध्ये ही सगळी SIR प्रक्रिया राबवल्या गेली. त्याच्यामध्ये 60-70 लाख इतके नावं कटले, बाकीचे पण नावं संदिग्ध समोर आले, त्याच्यावरती काम चालू आहे. आणि तेवढं सगळं झाल्याच्या नंतर निवडणूक आयोगानं ह्या सगळ्याच्या बाबतीमध्ये वारंवार ह्याचं सगळी निगराणी त्यांच्याच अखत्यारीत चालू आहे, सर्वोच्च न्यायालयाची. आणि त्याच्यामध्ये आता पुरवणी म्हणजे मुख्य यादी आलेली, जाहीर झाली, निवडणूक प्रक्रिया जाहीर झाली, प्रचार सुरू झाला. पण मालदा जिल्ह्यामध्ये ह्या सगळ्या SIRची जी उर्वरित म्हणजे जी नावं गळलेले, त्यांनी पुन्हा दावा केला की आमचे प्रत्येकाला स्क्रुटिनीसाठी, तपासणीसाठी बोलवले. ती एक प्रक्रिया अजून चालू आहे. म्हणजे पुरवणी यादी ती काही दिवसात, मला वाटतं काहीतरी 8 एप्रिल काहीतरी त्यांनी तारीख दिलेली आहे. म्हणजे निवडणुकीच्या 15 दिवस आधी, म्हणजे जवळपास ते 23 एप्रिलला पहिलं मतदान आहे, त्याच्या 15 दिवस आधी म्हणजे 7 का 8 एप्रिलला येत्या ती प्रत्यक्ष सगळी अंतिम यादी येणार आहे. त्या SIR प्रक्रिया करणाऱ्या 9 उच्च पदस्थ अधिकाऱ्यांना प्रचंड मोठ्या समूहानं घेराव घातला आणि त्यांना बंदी करून टाकलं. 9 तास ते अडकून पडलेले होते. त्यांना कुठलीही सुरक्षा राज्य पोलिसांकडून पाठवण्यात आली नाही. शेवटी केंद्रीय सगळ्या यंत्रणांना त्याच्यामध्ये हस्तक्षेप करावा लागला. असा तो भयानक प्रकार घडलेला आहे पश्चिम बंगालमधल्या मालदा जिल्ह्यामध्ये. या ठिकाणी मुस्लिमांची लोकसंख्या जास्त आहे. त्याच्यानंतर बांगलादेशला लागून असलेली ती सीमा आहे. आणि सगळ्यात भयानक प्रकार म्हणजे ती एक 200 किलोमीटरची जवळपास सीमा त्या जिल्ह्याला लागून जाते. म्हणजे आंतरराष्ट्रीय सीमा आहे त्या जिल्ह्याला. आणि तो रस्ता अडवण्याचं जो राष्ट्रीय महामार्ग आहे की जो पुढे त्या चिकन नेककडे जातो, त्या चिकन नेकमुळे तो सर्जिल इमाम गेले कित्येक वर्ष तुरुंगात खितपत पडलेला आहे. चिकन नेक कापून टाकलं तर पूर्णच्या पूर्ण ईशान्य भारत हा भारतापासून कसा तुटेल हे वक्तव्य ज्यानं केलेलं होतं. भारत तेरे तुकडे होंगे इंशाअल्लाह, इंशाअल्लाहचे हे सगळे समर्थक आहेत बदमाश. प्रत्यक्ष सर्वोच्च न्यायालयाच्या अखत्यारीत हे चालू आहे, निगराणाखाली चालू आहे. तुमचा राज्य निवडणूक आयोगावर काय, निवडणूक आयोगावर काय, किंवा केंद्र सरकारवरती विश्वास नव्हता, बोंबा करून झाल्या, न्यायालयामध्ये सगळी प्रकरणं गेली. शेवटी हे न्यायालयाने स्वतः ताब्यामध्ये घेतलं. आज इतकी भयानक परिस्थिती किमान त्या 2 जिल्ह्यांमध्ये म्हणजे मालदा आणि मुर्शिदाबादमध्ये अशी होऊन बसलेली आहे की त्या ठिकाणी जवळपास निवडणूक होऊच द्यायची नाही असा चंग दिदी सारख्यांनी बांधलेला आहे. यांची इच्छाच आहे की तिथे धिंगाणा व्हावा, राष्ट्रपती राजवट लागू व्हावी किंवा निवडणुकाच पुढे ढकलण्यात यावं. किमान या 2 जिल्ह्यात तरी निवडणुका होतील की नाही अशी भयानक परिस्थिती निर्माण झालेली. हे कमी पडलं म्हणून की काय, जेव्हा त्यांचे प्रवक्ते राष्ट्रीय वाहिन्यांवर चर्चेमध्ये येतात तेव्हा बिनधास्त ते सांगतात की कायदा आणि सुव्यवस्था निवडणूक आयोगाच्या हाती आहे, आमचं काही देणं घेणं नाही, त्यांची जबाबदारी. म्हणजे जो चोरी करतो आहे, जो चोरीला प्रोत्साहन देतो आहे, त्यानं निर्लज्जपणे समोरून म्हणायचं की आम्ही तर चोरी करणारच, आमचा तर चोरी करायचा अधिकारच आहे, पोलिसांनी बघावं, त्यांनी त्यांचं काम करावं, आणि जर चोरी घडली तर पोलीसच जबाबदारी, कारण पोलिसांनी अडवलेच नाही म्हणून. इतका टोकाचा कुतर्क ह्यांचा गेलेला आहे.
मला त्यांचं कधीच काही आश्चर्य वाटत नाही. हा मुद्दा आम्ही वारंवार सांगतो की राजकीय पक्षांचा जो हा सगळा पंटरपणा आहे ना, तो त्यांचा 24 तासाचा धंदा आहे. एका विशिष्ट काळपर्यंत लोक त्यांना साथ देतात, नंतर डोक्यावर वरतून काढून फेकून देतात. हे केजरीवालांच्या बाबतीत दिल्लीला घडले, ममताच्या बाबतीत आत्ता घडलं या निवडणुकीत, तर काही आश्चर्य वाटून घेऊ नका. पण त्यांना पाठिंबा देणारे सुद्धा तुम्ही नेमकं त्या मोदीच्या आणि ह्याच्या विरोधासाठी आपल्याकडे ती म्हण आहे ना की गंगाळातलं आंघोळ झाल्यानंतरचं पाणी फेकून देत असताना त्याच्यातलं बाळही फेकून द्यावं. अरे तुम्ही त्या मोदीच्या, अमित शहाच्या संघाच्या विरोधामध्ये लोकशाहीचं बाळच फेकून द्यायला निघालेला आहात. ही सगळी प्रक्रिया लोकशाही मार्गाने चालू आहे. आत्ता महाराष्ट्रामध्ये SIR होते, कुठली तरी निवडणूक आहे का? 3 दिवसापूर्वीची गोष्ट आहे. मी स्वतः त्या प्रत्यक्ष त्या SIR त्या BLO ऑफिसरच्या त्या ठिकाणी बसले होते, त्या ठिकाणी गेलो. त्या BLOकडे नव्हतं, त्या बिचाऱ्यांना ज्याच्याकडे होतं त्याला बोलून तिथं घेतलं. त्याला मी सगळी माहिती, जी आमची 3 मतं परभणीहून इथं ट्रान्सफर झाले. 2002ला तुम्ही कुठे होता? परभणीला होता. परभणीत तुमची यादीत नाव आहे का? तर ते यादीतलं नाव दाखवलं, परभणीच्या यादीतलं. मी, माझे वडील, माझी आई, माझ्या पत्नीचं नाव, तिच्या माहेरचं नावाने ती तिथल्याच भागात होतं. ते नाव काय, हे नाव काय, ह्या सगळ्या गोष्टी 20 मिनिटं तिथं बसून शांतपणे आम्ही पार पडल्या, जेव्हा की महाराष्ट्रात कुठलीच निवडणूक आता 3 वर्ष होणार नाही. SIRची प्रक्रिया संपूर्ण देशात चालू आहे. ह्यांनी बोंब काय केली होती? निवडणुकीच्या तोंडावरतीच मुद्दाम पश्चिम बंगाल, उलट ज्या राज्यांमध्ये निवडणुका आहेत तिथली SIR आधी पूर्ण करा म्हणून त्या ठिकाणी SIRची प्रक्रिया सुरू केल्याच्यानंतर निवडणुकीच्या तोंडावरच कशी सुरू केली म्हणून ह्यांनी बोंब केली होती. तुमच्यापैकी जे कोणाच्याकडे BLOचा फोन आला असेल किंवा तुम्ही स्वतः तुमच्या केंद्रावरती गेला असाल, तुम्ही प्रामाणिकपणे इथं खाली कॉमेंट करून सांगा की या SIRच्या प्रक्रियेचा तुम्हाला काय त्रास झाला. ज्यांच्याकडे सगळे कागदपत्र म्हणण्याच्या पेक्षा तुम्हाला ओळख पटवून द्यायची आहे. ज्यांच्याकडे, माझ्याकडे ते इलेक्शनचं कार्ड होतं किंवा 1995ला काढलेलं इलेक्शनचं कार्ड आहे पहिल्या, की जेव्हा त्याच्यावरती इपिक नंबर दिलेला आहे तेव्हाच नोंद केलेली, ते सुद्धा कार्ड मी जपून ठेवलेलं आहे. तुम्ही त्याची माहिती दिली, थोडीशी त्यांनी तुमच्याकडे चौकशी केली आणि त्यांचंच काम उलट सोपं झालं. ही सगळी प्रक्रिया बरं, हे सगळे काम करणाऱ्या लोकांना तुम्ही बोलून पहा, त्यांचा कुठल्या पक्षाशी काहीच संबंध नाही. उलट त्यांना हा ताण आहे की तुमच्या इकडे दिलेल्या यादीमधल्या प्रत्येक माणसाशी तुम्हाला संपर्क साधायचा आहे आणि जर नाही साधला तर का नाही साधला म्हणून त्यांना जबाब द्यायचा आहे. त्या मतदाराला येऊन कोणी विचारत नाही की का रे बाबा तू जाऊन तुझ्या BLOकडे जाऊन चौकशी केली की नाही, ती यादी बघितली की नाही. त्या आमच्या विभागामध्ये, छत्रपती संभाजीनगरच्या ज्योतिनगर विभागामध्ये, त्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये आजूबाजूचे BLO आवर्जून येऊन बसतात, सगळ्यांना बोलवत आहेत. रोज संध्याकाळी 4-4, 5-5 तास सगळे बसून येतात. ही सगळी प्रक्रिया आता कुठल्याच पक्षाशी काहीच संबंध नाही. आता तर निवडणूक पण तोंडावरती नाही. हे सगळं जेव्हा पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आधी व्हावं म्हणून त्यांच्याकडे आधी प्रक्रिया सुरू केली, तेव्हाही बोंब केली. आणि आता समजा उदाहरणार्थ जे अधिकारी माझ्याकडे येऊन बसलेले होते, त्या सगळ्यांना आम्ही काय करायचं, त्या मंदिरामध्ये 1001 लोकांनी गोळा व्हायचं आणि त्यांना अडकून टाकायचं, त्यांना जवळपास बंदी बनवायचं. ही मानसिकता काय? तो अधिकारी कोणाचं काम करायला लागलाय? बरं, कुठला म्हणजे निवडणूक आयोगाकडं स्वतःचं कुठलाच कर्मचारी नाही अशा, त्यांच्या कार्यालयापुरता सोडला तर. निवडणूक आयोगाचे जे कर्मचारी असतात ते तात्पुरत्या स्वरूपातले राज्य सरकारकडूनच घेतलेले असतात डेप्युटेशनवरती. शिक्षक असो तुमच्याकडचे किंवा सरकारी कर्मचारी असो वेगवेगळ्या खात्यातले, या सगळ्यांना ते काम दिलेलं असतं, ते तेवढ्या पुरतं. ते काही निवडणूक आयोगाचे कर्मचारी नियमित स्वरूपातले नाही आहेत. त्याच्यामुळे जेव्हा पश्चिम बंगालमध्ये हा आरोप केला जातो, त्यांनी ह्याचं उत्तर द्यावं, अरे हे सगळे अधिकारी तुमचेच आहेत ना. त्यांच्याबरोबर काम करणारे BLA, ब्लॉक लेवल एजंट जे, ते तर प्रत्येक पक्षाचे आहेत. आमच्या ठिकाणी जेव्हा शिवसेनेचे जे BLA आहेत, माजी नगरसेवक हळणोर, ते स्वतः तिथे बसून त्या सगळ्या लोकांना ती मदत करत आहेत. हे प्रत्येक पक्षाने करायचं काम आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला टीका करायला काय झालं? बरं, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमची जी नावं आहेत, ज्यांची ओळख पटू शकलेली नाही, पटवून देण्यासाठी तुम्ही मदत करा. तुम्ही त्यांना पुरावे जे काही बाकीचे द्यायचे ते उपलब्ध करून द्या. हे सगळं राहिलं बाजूला. फक्त आकांडव तांडव करायचा, फक्त धिंगाणा घालायचा, ही जी मानसिकता आहे ना, ही फार भयानक आहे. त्याच्यावरची ही उसंत वाणी. पचवून दिदी सत्तेचा मलिदा, गोंधळ मालदा माजवीत, कोर्ट निगराणी कडे कोट साज, तरी सत्ता माझ दिसू आला, ठेवले कोंडून अधिकारी उच्च, राजनीती हुच्च प्रकटली,
दीदी म्हणे मीच बंगालात मर्द परिसर दर्द भिववितो. यंत्रणाती गच्च आवळी वेसण म्हणून उसण भरली. खुर्ची राखण्याची धडपड चाले वाटेल ते बोले प्रचारात. कांत जुने येते उफाळून पाप पदरात माप टाकण्याला पदरात माप टाकण्याला. यांचं सगळं जुनं पाप आहे. ह्यांनी ज्या पद्धतीचे घुसखोरांना येऊ दिलं, त्यांना आश्रय दिला, त्यांचे निवडणूक वोटर ID बनवले आणि आता SIR मध्ये हे सगळं ढोंग, हे सगळं पितळ उघडं पडते म्हणल्याच्या नंतर यांचा तडफडाट चालू आहे आणि त्यांना पाठिंबा देणारे मोदी अमित शहाच्या नावानं सगळे पूर्णपणे शिंतोडे उडून मुख्य जो प्रश्न आहे लोकशाहीचा त्याच्याकडे दुर्लक्ष करतात आणि अशा देशविरोधी देशघातकी सगळ्या या वृत्तींना पाठिंबा देतात. इथेच थांबूयात. धन्यवाद. स्वधर्म जागृतीचा विधायक पुरुष